सिल्वर पंप्स एंड बुटर्स, नाम याद रखना। नेचुरल पेन रिलीफ पार्टनर रेली स्प्रे, ताकि आप जीते, आपकी इंजुरीज नहीं। राज्याच्या राजकारणातला सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघ हा मोठा मतदारसंघ आहे। या मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरी आणि हडपसर या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे आगामी विधानसभेत जनता कुणाच्या बाजूने कौल देणार याची उत्सुकता आहे। राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर जनतेचा पाठिंबा मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दणदणीत विजय मिळवला। भोसरी विधानसभा मतदारसंघ वगळता जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हडपसर या सर्वच ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांना मोठं मताधिक्य मिळालं। लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीचा आणि बदललेल्या समीकरणांचा विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची ताकद वाढली। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतं। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतली फूट आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे मतदारांच्या मनात नाराजी आहे आणि त्यामुळेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीचा फायदा मिळाला असला तरी सर्वच विधानसभा मतदारसंघात निवडणूक चुरशीची होणार आहे। महाराष्ट्रामधील आत्ताचं जे फोडाफोडीचं राजकारण पाहता प्रत्येक ठिकाणी एका पक्षाचे 2 भाग झालेले असल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील विभागले गेलेले आहे। त्यामुळे ही येणाऱ्या मतदानावर त्याचा परिणाम होणारी जी निवडणूक आहे ती अतिशय चुरशीची होणार आहे। औद्योगिक वसाहतीतल्या रस्त्यांची दुरवस्था, पुणे नगर आणि पुणे नाशिक महामार्गावरच्या वाहतूक कोंडीमुळे या मतदारसंघातले नागरिक त्रस्त आहेत। रखडलेलं थिटेवाडी म्हाळसाकांत पाणी योजना आणि पठारावरची पाणी योजना आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे जनतेत नाराजी आहे। आपल्या मतदारसंघामध्ये 6 विधानसभा येतात। त्यामध्ये आपला पुणे नगर हायवे, पुणे नाशिक हायवे असा आपला मतदारसंघ आहे। तर हा पुणे नाशिक हायवे आणि पुणे नगर हायवे हा आपला वाहतूक कोंडीमध्ये आहे तसाच आहे। तो प्रश्न आपला आतापर्यंत सुटलेला नाहीये। यामुळे आपल्या सामान्य जनतेला खूप त्रास होतोय। त्याचप्रमाणे आपला शेतकरी असेल, आपल्या शेतकऱ्यालाही खूप अडचणी येत आहेत। शेतकरी आपला आहे तसाच भरडला जातोय आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे पंचतारांकित MIDC दोन्ही साईडने आहेत, परंतु आपल्या महिला असतील, महिलांना सुरक्षितता मिळत नाहीये। सर्वच विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून इच्छुकांची संख्या वाढली। जुन्नर विधानसभेतून महायुतीत विद्यमान आमदार बेनके पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार शरद सोनावणे, भाजपच्या आशा बुचके उमेदवारीसाठी इच्छुक असल्यानं रस्सीखेच सुरू झाली। तसेच काँग्रेसचे सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मोहिते धमाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माऊली खंडागळे हेही जोरदार मोर्चे बांधणी करतायत। आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार आहे। वळसे पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून देवदत्त निकम आणि रमेश येवले मोर्चे बांधणी करतात, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हाध्यक्ष सुरेश भोर हे उमेदवारीसाठी आग्रही आहेत। आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते दावेदार आहेत। दुसरीकडे शिवसेनेकडून अक्षय जाधव यांनी जोरदार मोर्चे बांधणी करत शक्ती प्रदर्शन सुरू केलं। महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुधीर मुंगसे यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे। अतुल देशमुख सुद्धा उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करतात। अशा परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बाबाजी काळे उमेदवारीसाठी आग्रही आहेत। त्यामुळे खेड, आळंदी विधानसभेत महाविकास आघाडीत इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। या 6 मतदारसंघातून निवडून आलेले वर्षानुवर्षाचे आमदार असतील, यांनी जनतेला गृहीत धरून आपण मनमानी कारभार केला, त्याच्यावर या 6 तालुक्यांच्या विकासावर परिणाम झालेला आहे। विकास तर नाहीच झाला, परंतु यांची घराणेशाही असेल ती घराणेशाही चालू ठेवली। शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान आमदार अशोक पवार हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांनी जोरदार मोर्चे बांधणी करत मतदारसंघावर दावा केला. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिरूर मतदारसंघावर दावा केला. शांताराम कटके यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली. भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांचेही उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हडपसर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. शिवसेनेकडून शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी मतदारसंघावर दावा करत जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली. महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनीही जोरदार फिल्डिंग लावली. सर्वच विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट सामना होणार असला तरीही उमेदवारांची संख्या जास्त असल्यानं बंडखोरीची शक्यताही नाकारता येत नाही. मनसे, वंचित, MIM आणि छत्रपती संभाजीराजेंची परिवर्तन महाशक्तीची फारशी ताकद नाहीये. मात्र या पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरवल्यास मतांचं विभाजन होऊ शकतं. अशा परिस्थितीत सध्या आरक्षण आणि लाडकी बहीण योजनेचा मतदानावरती मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो. बदललेल्या राजकीय समीकरणानंतर कुणाला उमेदवारी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार आणि मतदार राजा कुणाला संधी देणार हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे. हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे.